श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच, आणि हे नरेशनच्या दोन टाइप्स आहेत. आता आपण फर्स्ट बघूया डायरेक्ट स्पीच म्हणजे काय ते. When we repeat the actual words said by the speaker as they are and put speech marks or inverted commas around the words spoken is called direct speech. डायरेक्ट स्पीच म्हणजे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगते, जेव्हा आपण बोलणाऱ्याचे वाक्य जसेच्या तसे वापरतो त्याला काय म्हणायचं, डायरेक्ट स्पीच म्हणायचं. आता एक्झाम्पल बघूया. रोहन सेड आय एम स्टडिंग इंग्लिश. रोहन म्हणाला मी इंग्लिशचा अभ्यास करत आहे. आता हे काय झालेलं आहे, डायरेक्ट स्पीच झालेलं आहे. आता इनडायरेक्ट स्पीच बघूया आपण. When we do not use the exact words of the speaker or we use our own words to say what speaker said is called as indirect speech. म्हणजे जेव्हा समोरचा काय बोलला आहे हे आपण आपल्या शब्दात सांगतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, इनडायरेक्ट स्पीच म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, रोहन सेड दॅट ही वॉज स्टडिंग इंग्लिश. म्हणजे रोहन म्हणत होता की तो इंग्लिशचा अभ्यास करत होता. आता हे काय आपल्या भाषेत रोहन म्हणत होता की म्हणजे हे आपल्या भाषेत आपण सांगितलेलं आहे, त्यामुळे इथं इनडायरेक्ट स्पीच हे झालेलं आहे. आता आपण पुढचं डायरेक्ट स्पीचचं कन्व्हर्जन इनडायरेक्टमध्ये कसं होतं ते पाहणार आहोत. हाऊ टू कन्वर्ट डायरेक्ट स्पीच इनटू इनडायरेक्ट स्पीच, आणि त्याचे काही इम्पॉर्टंट रूल्स आहेत ते पाहणार आहोत. इम्पॉर्टंट रूल्स. फर्स्ट, नो यूज ऑफ कोटेशन. कोटेशन म्हणजे काय तर इन्व्हर्टेड कॉमाज, त्याला काय म्हणतात, इन्व्हर्टेड कॉमाज. म्हणजे इन्व्हर्टेड कॉमाचा यूज करायचा नाही, वापर करायचा नाही डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना. यूज ऑफ दॅट कंजक्शन इन इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय दॅट या कंजक्शनचा यूज होतो. आता आपण एक्झाम्पल बघूया. शी सेड आय लाईक टू डान्स. आता ह्या डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं कन्वर्जन होणार, शी सेड दॅट शी लाईक्स टू डान्स. आता इथं तुम्ही बघितलं तर दॅट हे कंजक्शन आलेलं आहे आणि हे काय इन्व्हर्टेड कॉमास हे आलेले नाही आहेत. आता आपण तिसरा रूल्स बघूया. चेंज इन प्रॉनाउन अकॉर्डिंग टू सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि प्रॉनाउन. म्हणजे प्रॉनाउनमध्येही बदल करावे लागतात. फॉर एक्झाम्पल, ही सेड आय वर्क इन ए कंपनी. आता ह्याचं काय इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय होतं तर ही सेड दॅट ही वर्क इन ए कंपनी. आता इथं बघितलं तर तुम्ही आयच्या ऐवजी ही हे काय प्रॉनाउन चेंज करावं लागलेलं आहे. स्टुडंट्स, डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये प्रॉनाउनमध्येही बदल करावे लागतात. ते काय ते बघूया. आयचं होणार आहे ही किंवा शी. वीचं होणार आहे दे. मीचं होणार आहे हिम किंवा हर. अचं होणार आहे देम. अवरचं होणार आहे देअर. युवरचं होणार आहे हीज, हर्स किंवा देअर्स. आता आपण चेंज इन टेन्स बघूया. आणि स्टुडंट्स, हे रूल्स जर तुम्हाला समजले तर डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करायला तुम्हाला खूप इझी जाईल, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. आता आपण फोर्थ रूल्स बघणार आहे, चेंज इन टेन्स. आता डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना काय टेन्समध्येही काही चेंजेस होतात ते बघूया आपण. ह्यामध्ये काय सिम्पल प्रेझेंटचं काय होणार आहे, सिम्पल पास्ट टेन्स होणार आहे. प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचं काय होणार आहे, पास्ट कंटिन्यू टेन्स होणार आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं होणार आहे पास्ट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्सचं होणार आहे पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. सिम्पल पास्ट टेन्सचं होणार आहे पास्ट परफेक्ट टेन्स, आणि पास्ट कंटिन्यू टेन्सचं होणार आहे पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. तर हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता नेक्स्ट रूल आहे चेंजेस इन टाइम्स अँड प्लेस वर्ड्स. आता डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना वेळेमध्ये आणि प्लेसच्या वर्ड्समध्येही काही चेंजेस होतात ते बघूया आपण. टुमारोचं होणार आहे द नेक्स्ट डे होणार आहे. नावचं होणार आहे देन. हिअरचं होणार आहे देअर. टुडेचं होणार आहे दॅट डे. धीचं होणार आहे दॅट, आणि यस्टरडेचं काय होणार आहे, द प्रिव्हियस डे. आता आपण सिक्स्थ रूल बघूया. चेंजेस इन रिपोर्टिंग वर्ब. म्हणजे रिपोर्टिंग वर्बमध्ये बदल होतात ते बघूया आपण. सेड टू म्हणजे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट करताना काय होणार आहे, सेड टूचं होणार आहे टोल्ड. सेडचं सेडच राहणार आहे. से सेजचं से सेजच राहणार आहे.
आणि से टूचं होणार आहे टेल आणि सेज टूचं होणार आहे टेल्स. आता आपण 7th रूल्स बघूया. चेंजेस इनटू टेन्स टू व्हर्ब. आता ह्यामध्ये काय होणार आहे, विलचं होणार वूड. डायरेक्टचं स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना विल असेल तर वूड होणार, कॅन असेल तर कुड होणार, हॅव टू असेल तर हॅड टू होणार, मे असेल तर माइट होणार, मस्ट असेल तर मस्टच राहणार आणि शाल असेल तर शूड होणार आणि शूडचं शूडच राहणार. आता आपण एक्झाम्पल्स बघूया. ह्या रूलचा मदती म्हणजे कसं आपण करायचं ते बघूया. ही सेड आय शूड हेल्प माय फ्रेंड्स. आता हे डायरेक्ट स्पीच आहे, त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं होतं ते बघूया. ही सेड दॅट. आता हे काय, दॅट इथं कंजक्शन आलेलं आहे आणि नंतर हे इन्व्हर्टेड कॉमर्स यामध्ये आलेलं नाही आणि आयच्या ऐवजी इथं ही झालेलं आहे. ही शूड हेल्प हिज फ्रेंड्स. आणि मायच्या ऐवजी काय आलेलं आहे तर ही झालेलं आहे. इथं ही आहे त्यामुळे इथं मायच्या ऐवजी ही झालेलं आहे. ही सेड दॅट ही शूड हेल्प हिज फ्रेंड्स. आता सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. राज सेड टू मीना आय एम रायटिंग ए स्टोरी. आता इथं बघितलं तर आधी आपण बघूया काय एक्झाम्पल आहे ते. राज सेड टू मीना आय एम रायटिंग ए स्टोरी. ह्याचं काय होणार आहे, राज टोल्ड मीना दॅट ही वॉज रायटिंग ए स्टोरी. आता इथं सेड टूचं होणार आहे टोल्ड आणि इथं कंजक्शन येणार आहे दॅट आणि आयच्या ऐवजी इथं काय ही येणार आहे आणि टेन्समध्ये चेंजेस होणार आहेत. राज टोल्ड मीना दॅट ही वॉज रायटिंग ए स्टोरी. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. माया सेड आय एम बिझी नाव. त्याचं काय होणार आहे, माया सेड दॅट शी वॉज बिझी देन. आता इथं तुम्ही बघितलं तर काय, इथं दॅट कंजक्शन आलेलं आहे, इन्व्हर्टेड कॉमाज आलेले नाहीत या सेंटेन्समध्ये आणि आयचं काय इथं शी झालेलं आहे आणि टेन्समध्ये हे चेंजेस झालेले आहेत आणि नावचं काय आलेलं आहे, देन आलेलं आहे. तर स्टुडंट्स, अशा पद्धतीनं मी तुम्हाला डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय ते शिकवलं आहे आणि त्याचं कन्वर्ट कसं करायचं तेही मी तुम्हाला शिकवलं आहे. तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता आणि जर चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.